राज्यात तापलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत गेल्या 8 दिवसांपासून उपोषणावर असलेले ओबीसी आंदोलक प्रोफेसर लक्ष्मण हाके। आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला। हाकेजी, झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे। आपण गेली 8 दिवस उपोषणावर आहात। आम्ही आपली परिस्थिती बघतो आहोत आमच्या स्क्रीनवर। महाराष्ट्राला आपली चिंता वाटते, आपली काळजी आहे। माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या ह्या 50%हून जास्त ओबीसींचा आवाज मायबाप सरकारनं कुठेतरी ऐकावा ही माझी विनंती आहे। उद्या मुख्यमंत्री तुमच्या भेटीसाठी खास शिष्टमंडळ पाठवणार आहेत। काय नक्की अपेक्षा आहे तुमची? शिष्टमंडळ पाठवण्यापेक्षा मी गेली 8 दिवस तुमच्या मीडियाच्या द्वारे जी भूमिका मांडतोय ती भूमिका त्यांनी ऐकली असावी। त्यामुळे शिष्टमंडळ पाठवण्याची मला आवश्यकता वाटत नाही, माझी बोलायची इच्छा नाही। दोन प्रश्न विचारलेले आहेत मी, त्या 2 प्रश्नांचं उत्तर समर्पक असं मुख्यमंत्री मायबाप सरकारनं आणि राज्यपालांच्या सहीनं माझ्याकडे यावं। मी साध्या तहसीलदारकडून सुद्धा मी माझं उपोषण सोडायला तयार आहे। आपण मागासवर्गीय आयोग जेव्हा आपण सोडला तेव्हा नाराजीत आपण तो सोडला। त्यावेळेला सरकारवर आपला विश्वास नाही असं स्पष्ट होतं। आज सरकार काही प्रयत्न करते, शिष्टमंडळ पाठवते, आपला आज तरी सरकारवर विश्वास आहे का? सरकारवर तर अजिबात विश्वास नाही, कारण संविधानिक कॉन्स्टिट्यूशनल फ्रॉड करते सरकार। मी खूप मोठं बोलतोय असं तुम्हाला वाटेल, पण एक कार्यकर्ता म्हणून आणि मागास वर्ग या महाराष्ट्रामध्ये कुणाला ठरवला जातो, कसा ठरवला जातो, त्याचं लिटरेचर काय असावं, कुठल्या कम्युनिटी, कोण SC मध्ये येतो, कोण ST मध्ये येतो, कोण BC म्हणजे OBCमध्ये येतो, कोण VJNT मध्ये येतो, कोण VJNT अ मध्ये येतो, कोण ब मध्ये येतो, कोण क मध्ये येतो, कोण ड मध्ये येतो, कोण SBC मध्ये येतो। ह्याचे प्रत्येकाचे पॅरामीटर्स हे अलग आहेत, प्रत्येकाची हिस्ट्री अलग आहे। आणि या संविधानामध्ये खूप मानवतेच्या दृष्टिकोनातून, उदारतेच्या दृष्टिकोनातून, माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून, किंवा गावकुसापासून खूप बाहेर असलेल्या, निर्णय प्रक्रियेच्या बाहेर असलेल्या लोकांना शिक्षणामध्ये, परत शिक्षण नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला आणि पंचायत राजमध्ये प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन दिलं गेलं आहे। मग हीच भूमिका मी आयोगावर असताना मांडत होतो। मी इम्पेरिकल डेटाचा खूप आग्रह धरला होता, कास्ट वाईज सेन्ससचा खूप आग्रह धरला होता, आणि शासनाचं काही प्रेशर होतं की तुम्ही अशा पद्धतीनं सर्वे करा, एवढ्या दिवसात करा, आणि याच्यावरती तुम्ही सह्या करा, असं ज्यावेळी आम्हाला सांगितलं गेलं त्यावेळी ते आमच्या कॉन्स्टिट्यूशन विरोधी होतं। ते सुप्रीम कोर्टानं 650 पानाचं जजमेंट दिल्यानंतर सुप्रीम कोर्ट हे आपल्या न्यायव्यवस्थेमधलं सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे। आणि मग राज्य मागासवर्ग आयोगाची जी एक लेवल आहे ती मुंबई हायकोर्टाच्या लेवलची, आणि मग सुप्रीम कोर्टानं 650 पानाचं जजमेंट दिल्यानंतर परत त्याच विषयावर जर आम्हाला लोकनियुक्त गव्हर्नमेंट जर एक्झर्शन करायला सांगत असेल तर ते त्या सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचं उल्लंघन होत होतं ना। हा लक्ष्मण हाके कार्यकर्ता आहे, रात्रंदिवस हा भटक्या विमुक्तांच्या, ओबीसींच्या, मॅडम मी 150पेक्षा जास्त आर्टिकल लिहिलेले आहेत या लोकांवरती। आयोगाचा सदस्य असताना मी माझ्या पदर खर्चानं मी या डोंबारी असेल, मसनजोगी असेल, घडसी असेल, कोंची कोरवी असेल, मेडंग्या जोशी असेल, पारधी असेल, ह्या लोकांच्या पालावरती जाऊन, कडक लक्ष्मीवाला असेल, ह्या लोकांच्या पालावरती जाऊन मी माझे आर्टिकल लिहिलेले आहेत। गव्हर्नमेंट आम्हाला राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य असताना फक्त पुरं 10,000सुद्धा मानधन आम्हाला देत नव्हतं। एका बाजूला हेच गव्हर्नमेंट ॲज पर लॉ, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन आमचा दर्जा हा मुख्यमंत्र्याच्या सचिवाचा होता।
आणि आणि कॉसाई ज्युडिशरी म्हणजे मुंबई हायकोर्टाच्या दरम्यानचे आम्हाला दिवाणी अधिकार होते. म्हणजे एवढं मोठं स्टेटस असणाऱ्या लोकांना 10,000 रुपयापेक्षा कमी मानधन मिळत होतं. तरीसुद्धा आयोगाचा सदस्य म्हणून मी अनेक पालांवरती गेलो. पण मग हे सगळं बघितल्यानंतर जी लोक आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे असं म्हणतात, आमची जमीन 2 एकरावर आली असं म्हणतात, आमची पोरंबाळं गरीब झाली असं म्हणतात, त्या माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना हात जोडून माझी विनंती आहे, दादा हो, तुम्हाला 2 एकर जमीन तरी आहे तुमच्या 7/12ला, पण आमच्या भटक्या विमुक्तांना आजही इथल्या व्यवस्थेनं गावामध्ये पाल टाकायला सुद्धा संधी दिलेली नाही. तो स्थलांतरित आहे. मग आता ह्या शासनाच्या माध्यमातून ज्या बोगस कुणबीच्या नोंदी दिलेल्या आहेत, अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून खाडाखोड करून जरांगे म्हणतात की मी 54 लाख मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवलं आहे. अजून 80% मराठ्यांना ओबीसीत घुसवलं आहे आणि मला अजून 20% मराठ्यांना घुसवायचं आहे सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे. आणि त्याचवेळी या महाराष्ट्राचे 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, सगळ्या पक्षाचे प्रमुख, ज्येष्ठ नेते एक सुरात म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही किंवा लागू नये. मग जरांगे खरं बोलतायत का शासन खरं बोलतंय? हाकेजी, एकंदरीत जर बघितलं तर ओबीसी नेते तर भरपूर आहेत, मात्र त्यांच्यात खऱ्या अर्थानं एकी आहे का की ते पक्षापक्षात वाटल्या गेलेत आणि तसंच राजकारण करतात? माझ्या या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेत्यांना त्या पक्षामध्ये दुय्यम वागणूक दिली जाते या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पक्षांकडून. त्यांना ते सेलचं प्रमुख बनवलं जातं किंवा ओबीसी माणूस असेल तर त्याला ते असं दुय्यम दर्जाचं खातं दिलं जातं. म्हणजे धनगराचा माणूस असेल तर त्याला दुग्ध पशुसंवर्धन दिलं जातं. ओबीसीचा माणूस असेल तर त्याला बहुजन कल्याण मंत्रीपद दिलं जातं. त्या बहुजन कल्याण मंत्रीपदाचं बजेट मॅडम, लाज वाटते, खेद वाटतो मला या महाराष्ट्रासमोर बोलताना की या महाराष्ट्रामधलं नियर अबाउट 3.5 लाख करोड रुपयेचं बजेट असतं पर इयरली, कमी जास्त होऊ शकतं. तर त्या 3.5 लाख करोडपैकी 50 ते 60% ओबीसीची संख्या असणाऱ्या या क्राऊडसाठी, सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी, आश्रमशाळांसाठी आणि स्कॉलरशिपसाठी पुरं 1% बजेट असू नये. 1% अर्ध्या लोकसंख्येसाठी. हे सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र आहे? हा पुरोगामी महाराष्ट्र आहे? कसं परिवर्तन आहे होणार आहे या ओबीसी 450 जाती आहेत. जाती उपजातीसह 492 जातीत. मी आयोगाचा सदस्य आहे, जबाबदारीनं आकडा बोलतोय. ह्या लोकांचे बिझनेस, व्यवसाय, बलुतेदार संपलेला आहे. बलुतेदाराचा व्यवसाय बंद पडलेला आहे मॅडम. आणि तो बलुतेदार माझा भटका विमुक्त वंजारी आणि बंजारा आणि धनगर आणि होलार ऊस तोडतायत. आणि बाकीचे बलुतेदार सेंटरिंगच्या कामावर आहेत, कुठं घर बांधणीच्या कामावर आहेत, वीट भट्ट्यांवर जात आहेत. यांच्यासाठी या महाराष्ट्रात धोरण नाही, बजेट नाही. 2 कारखाना अवसान घातकात आला की त्याला 100, 125, 200 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस सही करून त्यांना खिरापत वाटल्याप्रमाणे 1000, 1100, 1500 कोटी रुपये वाटतात. हा महाराष्ट्र आहे? देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे हा? या प्रश्नाची उत्तर हे बघा. महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे सगळ्या पक्षांचं, हे फक्त निवडणुका जिंकण्याचं व्याकरण या लोकांनी आत्मसात केलं आहे. पण आमच्या 18 पगड जातीचं, ओबीसींचं, भटक्या विमुक्त जाती जमातींचं अंतकरण, वेदना या लोकांनी कधीही समजून घेतलेल्या नाहीत मॅडम. मॅन मनी मसल पॉवरच्या द्वारे रिपीट अगेन अँड अगेन माणसं निवडून येतात. एका कम्युनिटीचीच निवडून येतात. बाकीच्या माणसांनी फक्त मत द्यायला जन्म घेतला आहे.
मग सामाजिक समान प्रतिनिधित्व किंवा समान जाऊ द्या, आता आमचा लोकसभेमध्ये ओबीसींचा आवाज उठवणारा एकही लोकप्रतिनिधी देशाच्या संसदेत जाणार नाही. कोण बोलेल या विषयावर? प्रतिनिधित्व निवडणुका ह्याबद्दल आपण जर बोललो तर आता मनोज जरांगेंनी एक वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी जी माहिती दिली त्यात ते वेगवेगळ्या मतदारसंघांच्या चाचपणी करत आहेत आणि 127 मतदारसंघांची चाचपणी त्यांची आटपली आहे. ते तयार आहेत निवडणुकीत उतरायला. एकंदरीत त्यांचा अजेंडा आपल्याला माहिती आहे, ओबीसीमधनं मराठ्यांसाठी आरक्षण घेणे. सध्या मराठवाड्यात जे काही चित्र आपण ह्या निवडणुकीत बघितलं त्यानंतर येणाऱ्या काळात जर मनोज जरांगेंनी आपले उमेदवार उभे केले तर आपल्याला काय चित्र दिसतंय? काय आपली प्रतिक्रिया? जरांगेंनी प्रत्येक आंदोलनाला आपली भूमिका बदललेली आहे. आणि मला असं काहीतरी त्यांचं असं ऐकायला मिळालं मीडियाच्या द्वारे. आपल्या तुमच्या मीडियाच्या प्रतिनिधींनी मला प्रश्न विचारले होते. ते म्हणतात की महाराष्ट्रातल्या सगळ्या जातींना बरोबर घेऊन निवडणूक लढवणारा, असं काहीतरी त्यांचं वक्तव्य आहे. पण याच जरांगेंनी परभणीमध्ये महादेव जानकर पडावेत म्हणून बैठका घेतल्या. याच जरांगेंनी पंकजाताई मुंडे पडाव्यात म्हणून बीडमध्ये बैठका घेतल्या. याच जरांगेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काय खूप मतदारसंघ आहेत. म्हणजे ह्यांना दलितांची मतं पाहिजे, धनगरांची मतं पाहिजेत, मुस्लिमांची मतं पाहिजेत. पण त्यांना पंकजा मुंडे नको आहेत, त्यांना छगन भुजबळ नको आहेत, त्यांना जलील नको आहेत, त्यांना बाळासाहेब आंबेडकर नको आहेत, त्यांना आनंदराज आंबेडकर नको आहेत. त्यांना फक्त या क्राऊडची मतं पाहिजे. मग असं मेटाफिजिक्स घेऊन जर जरांगे निवडणुकीला सामोरं जाणार असतील तर काय आउटपुट असेल? मग काय येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये किंवा मराठवाड्यात खास मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष समोर दिसतोय का? मराठवाड्यात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात. मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात ओबीसींची संख्या जास्त आहे. त्यामुळं आज मराठवाड्यात आहे, उद्या पश्चिम महाराष्ट्र जर एकदा उठला तर ह्यांचं अख्खं राजकारण संपवून टाकेल महाराष्ट्रातलं. जबाबदारीनं बोलतोय. लक्ष्मण हाकेजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण झिरो आवरमध्ये आलात, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या आपल्या तब्येतीची. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न बघूया. जरांगेंपाठोपाठ मतदारसंघांचा सर्व्हे करण्याची शेंडेंची घोषणा. विधानसभेला मराठा विरुद्ध ओबीसी मुद्द्यावर संघर्ष होईल असं वाटतं का? एकूण 26,000 मतं यूट्यूबवर. 31% होय म्हटलं, एकूण 70% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. %83 होय म्हटले, 17% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. %45 होय म्हटलंय, 55% नाही. एक्सवरून एक्सचा कौल बघूया. 71% होय म्हटलंय, 29% नाही. महाराष्ट्र लोकसभेत मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसला. ही बाब कोणी खुल्या दिलानं मान्य करेल, कोणी खाजगीत, कोणी कदाचित करणारही नाही. पण त्याने वस्तुस्थितीत फरक पडणार नाही. आणि किमान मराठवाड्यापुरता विचार केला तरी वस्तुस्थिती ही आहे की मराठा सेंटिमेंट्स देवेंद्र फडणवीसांच्या, पर्यायानं भाजपच्या, पर्यायानं महायुतीच्या विरोधात एकवटण्यात जरांगे फॅक्टर महत्वाचा ठरला. त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला. जरांगेंच्या काही मागण्यांच्या विरोधात ओबीसी एकवटले, पण तोवर उशीर झाला होता. छगन भुजबळांसारख्या ओबीसींचा सर्वात मोठ्या, सर्वात अनुभवी नेत्याला सुद्धा त्या सेंटिमेंट्सवर तोड सापडली नाही.
हा लढा मराठा विरुद्ध ओबीसी होणार नाही असे प्रयत्न सुद्धा झाले असतील, पण त्यात फार यश आलं नाही हे निवडणूक काळात बीड परभणीतील वातावरणावरून आणि निकालावरून लक्षात येईल. लोकसभेतील निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभेसाठी सज्ज आहेत. आता ओबीसींचे 2 नेते जालन्यातच उपोषणाला बसले आहेत. शिंदे फडणवीस पवार सरकार पुढील पेच कायम आहे. या मुद्द्याचा विधानसभेच्या निकालावर परिणाम होणार हे नक्की. हा पेच सरकार कोणत्या प्रकारे सोडवेल त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. आपण एवढीच अपेक्षा करू शकतो की राजकारणापायी समाजात कटू भावना फार वाढणार नाही याची सगळे काळजी घेतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.